एबी फॉर्म स्वीकारण्याच्या प्रक्रियेदरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयात गोंधळ निर्माण झाला होता. मात्र या संपूर्ण प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी नियंत्रणात होते, अशी माहिती सोलापूर आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी सचिन ओंबासे यांनी दिली आहे. एबी फॉर्म स्वीकारण्याच्या प्रक्रियेदरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयात गोंधळ निर्माण झाला होता. मात्र या संपूर्ण प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी नियंत्रणात होते, अशी माहिती सोलापूर आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी सचिन ओंबासे यांनी दिली. काही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली. मात्र गोंधळ वाढू नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी न जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे हा पूर्ण अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचाच असून महापालिका आयुक्तांची भूमिका केवळ निवडणूक संचालनापुरती असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपल्या प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सक्षम अधिकारी असतात आणि त्याच्यामध्ये जेव्हा थोडंसं काहीतरी गोंधळ झाला ठिकाणी बऱ्याच काही कार्यकर्त्यांनी लेवल केला तर आम्ही साईडला विजिट गेलो. त्या ठिकाणी मला पण जाता आलं नाही, त्यामुळे मला सुद्धा पाहता आलं नाही त्यामध्ये काय त्याच्यामध्ये लेखी स्वरूपात तक्रारी आम्हाला दिली म्हणतात ते. तर आम्ही आता त्यांची स्क्रुटिनी होईल, साधारणतः ते स्क्रुटिनी होऊन जे पूर्ण आज काय घटना घडल्या त्याचा लेखी अहवाल आम्ही मागू त्यांना की काय जे आहे ते. कारण मला आमच्याकडे मला पण माहिती नाही. तुम्ही मी सुप्रीम कोण नसतं, निवडणूक निर्णय अधिकारी हा अंतिम अधिकारी आहे. याच्यामध्ये जो महानगरपालिका आयुक्त आहे हा फक्त कंडक्ट करण्यासाठी आहे, परंतु कुठलाही अर्ज आहे वेळेत आला नाही किंवा त्याच्यात कुठली त्रुटी आहे हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे असतो. आणि त्याच्यासाठी मला त्यांच्याशी संपर्क पण होऊ शकला नाही, कारण मला स्वतः तुम्ही बघितलं की मला पण आज जाता आलं नाही, कारण तिथं बरेचसे म्हणजे गोंधळ वगैरे होता. त्यामुळे परिस्थिती वाढून आम्ही एबी फॉर्म म्हणजे अर्ज किंवा कदाचित अर्ज आधी दाखल केला जातो. बी फॉर्म आधी 3 वाजेपर्यंत जो असतो तो वेळ आहे त्या वेळेपर्यंत आत असणं अपेक्षित आहे. आता वस्तुस्थिती काय आहे, मला जेव्हा ते आम्हाला लेखी स्वरूपात कळू आम्हाला, कारण लेखी तक्रार आलेली आहे आणि त्यांच्याकडून खुलासा मागू आणि कदाचित आज ती पूर्ण छाननी आजच होईल. तुम्हाला जर हा पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये जो अधिकार असतो आरोच असतो, जे ॲक्सेप्ट करणे, कंडक्ट करणे, आचारसंहिता फॉलो करणे, पूर्ण प्रक्रियेसाठी जे आहे तो निवडणुकीचा रिटर्निंग ऑफिसर किंवा निवडणूक निर्णय अधिकारी आहे. तर ती जे काय असेल आपली काही तक्रार आली त्याच्यापर्यंत कळवतो, त्यांचं जे काय म्हणणं वस्तू त्या अहवाल कळवून आणि तुम्हाला ज्यांना कोणाला शंका असेल ते अजून पण थांबू शकतात. त्याची जी पूर्ण प्रक्रिया छानची प्रक्रिया सुरू आहे आणि झाल्यानंतर ते दिवसाच्या शेवटी आपल्याला जे काही किती अर्ज आले काय आले ते सुद्धा तुम्हाला माहिती दिली. सांगितलं ते म्हणले ना, पण ते काय ऑब्जेक्शन होतं कोण आत होतं ना ते वस्तुस्थितीचा जो अहवाल देतील त्यानंतरच आपल्याला कळलं. सर छाननी आणि परवाची जे उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया आता उद्या मला वाटतं सगळ्या 11 वाजता छाननीची प्रक्रिया सुरू होईल आणि ती त्याला अपर लिमिट नसतं. त्यात बऱ्याच वेळा कोण ऑब्जेक्शन घेतं, कधी आपल्याला ब्रेक पण घ्यायला लागतं. फक्त त्या दिवशी किंवा मॅक्सिमम एका दिवस पुढं, पण 99% त्या दिवशी होतं. त्याच्यामध्ये मग फक्त ते सखोल अशी चौकशी नसते, ती संक्षिप्त चौकशी असते आणि ते त्या ठिकाणी त्यांना कोणाला लिगल इश्यू असतात, कोणाला ते डॉक्युमेंट जोडले म्हणून ऑब्जेक्शन देऊ शकतात. तर त्या ठिकाणी ते तपासतील आणि उद्या सकाळी निर्णय देतील. या प्रकरणी लेखी तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांची छाननी करण्यात येणार आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून लेखी अहवाल मागवण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता निवडणूक निरीक्षक नयना गुंडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून त्यावेळी सर्व आक्षेपांवर निर्णय घेतला जाणार आहे.